बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये गावगुंडांचा हैदोस सुरूच आहे. सहकार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. सोसायटीमध्ये घुसून टोळक्यानं दहशत सुद्धा माजवली आहे. स्थानिकांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे. मल्हार मार्तंड सोसायटीतील ही घटना आहे. आतापर्यंत 18 जणांवर गुन्हा दाखल झालाय. सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ केली गेली आणि त्यामुळे सोसायटीतील हे रहिवासी आक्रमक झाले. त्यांनी तक्रार केली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी निखिल सुकरे आपल्यासोबत जोडलेलेच. निखिल, पुन्हा पुण्यातून ही घटना समोर आलेली आहे. मारहाण करण्याची, शिवीगाळ करण्याचा हा प्रकार समोर आलेला आहे. काय नेमकी कारवाई पोलिसांनी केली आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर 13 जुलैच्या मध्यरात्री जी आहे ही घटना घडलेली आहे. अनेक तरुणांचा यामध्ये सहभाग असलेला पाहायला मिळतोय. 18 जणांविरुद्ध जो आहे तो गुन्हा सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सहकार नगर किंवा पर्वती भागामध्ये घडलेली ही पहिली घटना नाही आहे. या अगोदर देखील बऱ्याच वेळा दर 2 महिन्यांमध्ये एखादी हो. घटना घडते आणि अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर पुणे पोलिसांचा धाक या टोळक्यांना उरलाय की नाही असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. कारण दर 2 महिन्यांमध्ये एखादी घटना घडते आणि त्या ठिकाणी जे आहे ते नागरिकांना शिवीगाळ केली जाते, धमकी दिली जाते, कोयता सर्रास नाचवला जातो. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बघितलं तर या भागामध्ये सध्या भीतीचं वातावरण जे आहे ते बरं. निर्माण झालेलं आहे. मल्हार मार्तन सोसायटी जी आहे ती पर्वती भागामधील या भागामध्ये जे वातावरण आहे ते सध्या ठीक भीतीचं आहे. आपल्याला पाहायला मिळते. पोलीस अधिकचा तपास करतायत. सध्या काही आरोपी जे आहेत ते ताब्यात, अल्पवयीन आरोपी आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत. त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे. ठीक आहे. तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते. सर्वांचे धन्यवाद.